ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 13वा, श्रीरामांची शरबंधनातून मुक्तता. ओम श्रीराम. सीतामातेला रावण पुन्हा अशोकवनात पाठवतो. इकडे रणांगणावर बिभीषण सुग्रीवासह सर्व वानरसेना दुःखसागरात विलाप करू लागली आहे. परंतु हे सर्पबंधन होण्यापूर्वी श्री नारद महर्षी श्रीरामांकडे येऊन गेले होते व त्यांनी श्रीरामांना सूचित केले होते की इंद्रजित हा मायावी आहे, तो नागपाशाचा प्रयोग करेल. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि जर तसे झाले तर तुम्ही तुमचे वाहन गरुड याचे आवाहन करा. गरुड या नागपाशातून तुम्हास मुक्त करेल. त्याप्रमाणे जेव्हा हा प्रयोग इंद्रजिताने केला तेव्हा श्रीराम प्रभू व लक्ष्मण मूर्छित पडले. परंतु काही वेळाने श्रीराम प्रभू थोडेसे सावध होतात व मग ते गरुडास पाचारण करतात. तेव्हा मग तिथे गरुड येतो व त्या दोघांना त्या नागपाशातून मुक्त करतो. मग सर्व वानरसेना आनंदित होऊन गुढ्या तोरणे उभारतात व दीपोत्सव साजरा करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या अंतरंगातील या युद्धभूमीवर ते आत्मस्वरूप सद्गुरू म्हणजेच श्रीराम व ते दिव्यमन म्हणजेच लक्ष्मण जेव्हा भानरहित होतात तेव्हा जीवासहित विवेक म्हणजे सुग्रीवासहित बिभीषण आणि अंतरंगातील सर्व शुद्ध मंडळी म्हणजेच वानरसेना शोकमग्न होतात. परंतु हा अध्यात्म प्रवास म्हणजे एक प्रकारचे देवकार्यच आहे आणि म्हणून या देवकार्यासाठी अंतरंगातील अनेक देवशक्ती गुप्तपणे मदत करत असतात. इथेही असेच एक धर्मऋषी म्हणजेच श्री नारद येऊन घटनेपूर्वीच त्या आत्मस्वरूप सद्गुरूंना सावध करून व त्यावरील उपाय सुचवून गेले होते. त्यानुसार ते आत्मस्वरूप सद्गुरू स्वतःला प्रवाहित करणाऱ्या शक्तीस म्हणजेच गरुडास आवाहन करतात. त्या प्रवाह शक्तीकडे पाशबंधन मुक्तीची शक्ती असते. त्या शक्तीच्या सहाय्याने ते आत्मस्वरूप सद्गुरू व ते दिव्यमन सावध होतात व मग जीवासहित विवेक व अंतरंगातील सर्व मंडळी आनंदित होतात व दिव्यतेचे निशान उभारून प्रकाशोत्सव साजरा करतात. आपल्या जीवनात सुद्धा कधी कधी असेच घडते. आपण आपल्या भक्ती साधनेत मग्न असतो, परंतु अचानकपणे काही वामशक्तीकडून प्रचंडपणे आघात होऊन खूप मोठ्या संघर्षाला सामोरे जावे लागते. तेव्हा आपले सद्गुरू सोबत असतातच, परंतु इतरही अनेक शुभ शक्तींची मदत मिळते. जसे इतर स्थानातील संत महात्मे, दैवी शक्ती, सुहृदय सज्जन, श्रेष्ठ दर्जाचे साधक अशा मंडळीकडूनही
शक्ती सहाय्य होते व अशा कठीण संघर्षातूनही आपण सही सलामत बाहेर पडतो व आपल्या साधना मार्गावर पुढे प्रवाहित होतो. मात्र या सर्व गोष्टीमागे आपल्या सद्गुरूंची कृपाशक्ती ही सतत कार्यरत असते याची आपण नेहमी करता जाण ठेवली पाहिजे. आता आपण या अध्यायाचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करू. इथे कथेमध्ये जेव्हा राम लक्ष्मण या नागपाशात बंदिस्त होऊन बेशुद्ध मूर्छित पडतात, तेव्हा ही सगळी म्हणजे सुग्रीव, अंगद, बिभीषण, नळ, नीळ, जांबुवंत सगळी वानरसेना चिंतामग्न होऊन शोकसागरात पडून विलाप करू लागलीत. मात्र ही घटना घडण्याच्या अगोदर त्या युद्धभूमीवर श्री नारद महर्षी येऊन गेले होते आणि त्यांनी श्रीराम लक्ष्मणाला सावध केलं होतं की हा इंद्रजित मायावी आहे, तो मायावी शक्तीचा म्हणजे नागपाशाचा प्रयोग करेल आणि जर तसं झालंच तर तुम्ही तुमचे जे वाहन आहे, कारण श्रीरामांचं वाहन, श्रीराम हे महाविष्णूंचे अवतार आहेत आणि महाविष्णूंचं वाहन गरुड आहे, तर तुम्ही गरुडाला आव्हान करा, कारण गरुडांना साप भितात, त्यामुळं गरुड येऊन तुम्हाला या नागपाशातून मुक्त करेल. त्या पद्धतीने मग श्रीरामांनी गरुडाला आवाहन केलं, गरुड आला आणि त्या नागपाशातून मुक्त केले. तर आता ही झाली कथा. तर साधकाच्या दृष्टीने कसं असेल तर साधकाच्या या अंतरंगातील युद्धभूमीवर जेव्हा ते आत्मस्वरूप सद्गुरू आणि ते दिव्य मन भानरहित होतं, तेव्हा जीवासहित विवेक, सत्कर्म ही सगळी शुद्ध मंडळी चिंतित होतात आणि शोकमग्न होतात. मात्र इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट मांडलेली आहे की आपल्याच अंतरंगामध्ये अशा काही दैवी शक्ती असतात, त्या आपल्याला माहीतही नसतात आणि त्या दैवी शक्तीची आपल्याला अंतरंगातून मदत होऊन जाते. आता काही वेळेला असंही होतं म्हणजे की त्यांनी सांगितले की कधी म्हणजे कसं, आता पहा, समजा बाह्यांगाने काही मोठी घटना घडली तो भाग वेगळा, परंतु अंतरंगात काही जेव्हा घडतं तर ते कुणालाही माहीत होत नाही. म्हणजे समजा ह्या षड्रिपूंचा कुठला हल्ला झाला म्हणजे आपल्यावर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, अहंकार यांचा हल्ला आपल्यावर सतत होत राहतो आणि हे कुणालाही शक्यतो माहिती होत नाही अंतरंगात घडलेलं. मात्र या अंतरंगातच घडलेलं, समजा एखाद्यावर क्रोधाचा हल्ला झाला म्हणजे काहीच घडलेलं नाही पण अचानक क्रोध उफाळून येतो. समजा एखादी व्यक्ती आपल्याला आपण पाहिली आणि त्याचं आपलं पूर्वी काही झालेलं असेल तर अचानक क्रोध उफाळून येतो, तेव्हा हे कोणाची मदत घेणार? तेव्हा आपल्याच अंतरंगातील शुद्ध बुद्धी म्हणा, सात्विक बुद्धी म्हणा, सत्कर्म म्हणा, सुविचार म्हणा, विवेक म्हणा, या अशा घटकांची आपल्याला नकळत मदत मिळते आणि आपण त्या क्रोधावर आपला कंट्रोल होतो. म्हणजे निदान आपल्याकडून कुणाला काही बोललं तरी जात नाही. म्हणजे ही मदत त्या दैवी शक्तींची मदत असते, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि बाह्यंगाने समजा एखादा मोठा प्रसंग घडून गेलाय, अपघात, संकट, काही युद्ध वगैरे काही, तर अशा वेळेला आपल्या सद्गुरूंची तर मदत आपल्याला असतेच. कारण सद्गुरू शिष्याला अनुग्रह देतात आणि सद्गुरू जेव्हा शिष्याचा हात पकडतात ना, किंवा सद्गुरू शिष्याला आपला म्हणितला, ज्ञानेश्वर म्हणतात, जी प्रभू आपुला म्हणितला तेने हा संसार मोक्षमय झाला. म्हणजे आपुला म्हणितला ना सद्गुरूंनी, की सद्गुरू त्या शिष्याला त्याला मुक्ती देईपर्यंत, आत्मसाक्षात्कार देईपर्यंत कधीही सोडत नाही. सतत त्याच्यावर त्या घारीसारखं सद्गुरूंचं आपल्या शिष्यावर लक्ष असतं. परंतु अशा काही गोष्टी असतात, आता समजा कल्पना करा की सद्गुरू
चं जे ठिकाण आहे त्यापासून आपण हजारो मैल दूर आहोत आणि तिथे आपला काही अपघात घडला आणि आपण एवढ्या दर्जाचे साधक नाही की त्या अंतरंगातून त्यांच्याशी लगेच कनेक्टिव्हिटी करू आणि मदत घेऊ. तेव्हा हे सद्गुरूंच्या लक्षात येतं. सद्गुरू आपल्या हृदयातच असतात, मग परंतु देहाने दूर असतात. मग तिथून ते अशी काही योजना करतात की मग तिथे तुम्हाला मदत उपलब्ध होते. कारण आता ही मदत अंतरंगातून नाही ना, ही मदत बाह्यांगाने मिळणार आहे. मग तिथे तुम्हाला एखाद्या संत महात्म्याची मदत मिळते, एखाद्या चांगल्या दर्जाची साधकाची मदत मिळते, एखाद्या सज्जन पुरुषाची मदत मिळते. अनेक प्रकाराने तुम्हाला मदत मिळते आणि ह्या मदतीने आणि पण ही मदतच्या पाठीमागं कोण असतं? सद्गुरू असतात. मला बघा आणि काही वेळेला अशा पण गोष्टी असतात की आपल्या सद्गुरूंच्या त्यांच्या त्या प्रवासात त्या गोष्टी नसतात. मग मग सद्गुरू काय करतात? दुसऱ्या एखाद्या संतांकडे पाठवतात आणि ते कार्य करून घेतात. अशी खूप उदाहरणं आहेत. मला आठवतं आहे की आपले स्वामीजी बऱ्याचशा लोकांना स्वामीजींनी पिंगुळीच्या जे कुडाळजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे तिथे अण्णा महाराजांकडे पाठवायचे. स्वामीजी जायचे त्यांच्याकडे. मला तेव्हा प्रश्न पडायचा की हे स्वामीजी का जातात? तर काही अशा गोष्टी असतात कारण त्यांच्याकडे एक वेगळ्या शक्ती होत्या की ज्याला आपण सिद्धी म्हणू किंवा त्यांचं कार्यच त्या पद्धतीचं होतं की येणाऱ्या लोकांना दुःखमुक्त करायचं. आध्यात्मिक कार्य वेगळं आणि सांसारिक दुःखातून मुक्त करण्याचं कार्य ह्या अनंत संस्था आहेत वा. आणि आपल्या स्वामींचं कार्य हे शुद्ध आध्यात्मिक उन्नतीचं कार्य होतं, उत्क्रांतीचं कार्य होतं. मग ते ह्या गोष्टी करायच्याच, परंतु त्यांना जेव्हा असं काही आता ते ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांच्या आवाक्याबाहेरच्या आहेत आणि माझ्याही. त्यामुळं ते मलाही प्रश्न पडायचा स्वामीजी का बरं तिकडे पाठवत असतील? तर ते कार्य तिथून व्हायचं असतं. त्या पाठीमागे अनंत योजना असतात. म्हणजे एकतर तो सिद्धीच्या प्रकारातून करून घ्यायचा असेल, एकतर त्या व्यक्तीचं त्या महाराजांशी पूर्वी कुठल्या तरी जन्मातलं ऋणानुबंध असतील आणि तिथून ते कार्य व्हायचं असेल. फार हा जो विषय आहे ना फार क्लिष्ट आहे. म्हणजे आपण यावर काहीही विवेचन करू शकत नाही. अनंत गोष्टी असतात त्या पाठीमागे. आणि मग सद्गुरू अशा लोकांकडे पाठवून, अशा संतांकडे पाठवून, अशा साधकांकडे पाठवून किंवा सद्गुरूंची अशीही काही किमया असते की त्यांच्याच एखाद्या उच्च दर्जाच्या साधकाकडे त्याला पाठवतात आणि तिथून त्याला मदत मिळते. ह्या बाह्यांगाच्या गोष्टी खूप. समजा एखाद्याला आर्थिक संकटात सापडला आहे तर सद्गुरू त्याला सांगतात की हां ते अशी व्यक्ती आहे त्यांच्याकडे जा, तुझं काम होईल. म्हणजे तिथून ते का व्हायचं असतं? तर ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि त्यातून त्याचं काम होतं आणि ते काम झालं, ते संकटातून बाहेर पडला की तो पुन्हा आपल्या मार्गावर प्रवाहित होत असतो. एवढंच काय, आध्यात्मिक ज्ञान द्यायला सुद्धा सद्गुरू काही लोकांकडे पाठवतात. उपनिषदामध्ये ते उदाहरण आहे. आपण एकच 2 मिनटात ते पाहू की त्या ऋषींचं नाव आता मला आठवत नाही आहे, परंतु त्यांनी एका शिष्यानं अनुग्रहित करून घेतलं. त्या शिष्याला त्यांनी बऱ्यापैकी थोडीशी काही साधना करून घेतली आणि त्याला सांगितलं, त्याच्याकडे 100 गायी दिल्या आणि त्याला सांगितलं की तू आता या 100 गायींच्या 1000 गायी होईपर्यंत तू आश्रमावर यायचं नाही. आता गुरूंची आज्ञा, त्याला तर गुरूंकडून ज्ञान हवं आहे आणि गुरूंनी तर त्याला हे करायला सांगितलं. परंतु त्याने ती गुरूंची सेवा प्रामाणिकपणे केली. परंतु त्या 1000 गायी व्हायच्या पर्यंत त्याला एका कावळ्याकडून, एका बगळ्याकडून, एका बैलाकडून ओंकाराचे जे चतुष्पाद आहेत अ उ म आणि जे अर्धचंद्र, ह्या 4 ज्या मात्रा आहेत ना, ह्या 4 मात्रांचं ज्ञान सद्गुरूंनी त्याला या अशा पद्धतीने देण्यात आलं. आणि नंतर तो 1000 गायी झाल्यावर तो आश्रमावर पुन्हा आला. तर तो आला, सद्गुरूंची भेट झाली, परंतु सद्गुरू एका यज्ञासाठी घाईने निघालेले होते. तेव्हा त्यांनी सद्गुरूंना नमस्कार केला आणि सांगितलं की सद्गुरू तुम्ही मला 100 गायी देऊन 1000 गायी झाल्यावर परत हे सांगितलं, मी आलो, परंतु मी ज्या ज्ञानासाठी तुमच्याकडे आलो आहे ते मला ज्ञान आता हवं आहे. सद्गुरू म्हणाले तुला ते ज्ञान दिलं आहे? तर म्हणे नाही, कसं काय? ते मला त्या मग
जो तुला ज्या ज्या बगळा, पानकावळा आणि तुला ज्या बैलाने जे ज्ञान दिलं ना, ते देण्याची योजना माझी होती. परंतु म्हणे हे 3 पाद दिले, पण चौथा जो पाद आहे, जो अर्धचंद्राच्या वर जो बिंदू म्हणजेच परब्रह्म अवस्था, ते तर ते पण ज्ञान तुला देण्याची योजना होईल. म्हणजे मला काय सांगायचं आहे की सद्गुरू अशा अनंत योजना शिष्याच्या कल्याणासाठी करत असतात. शिष्याने फक्त इथं काय करायचं, आपल्या इथं शेवट त्यांनी काय सांगितलंय, मात्र या सर्व गोष्टींमागे आपल्या सद्गुरूंची कृपाशक्ती ही सतत कार्यरत असते, याची आपण नेहमी करता जाण ठेवली पाहिजे. ही जाण आपण ठेवायची. कुठूनही जे काही मिळेल ना, ती सगळी योजना आपल्या सद्गुरूंनी केलेली असतं. एवढे जाणीव आपण ठेवून केलं की ते यशस्वीरित्या आपण या प्रवासात पुढे अग्रेसर राहू. हेच या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.